यानंतर वाहनधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। राज्यभरात आरटीओ आता मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे। ज्या वाहनांनी अजूनही HSRP नंबर प्लेट बसवलेली नाही त्यांच्यावर आता दंडात्मक कारवाई होणार आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 1 जुलैपासून तपासाला सुरुवात केली होती। या तपासात जवळपास 26,000 वाहनांमध्ये HSRP नसल्याचं आढळलंय। मुंबईत सुद्धा अनेक ठिकाणी आरटीओ मार्फत फ्लाइंग स्क्वॉड तयार करण्यात आले। कारवाया सुरू आहेत। वडाळा आरटीओनं सध्या 6 स्क्वॉड तयार केलेत। वडाळा भागामध्ये सुरू असलेल्या या कारवाईच्या ठिकाणावरून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी संकेत वरक यांनी। राज्यभरात सध्या आरटीओची कारवाई सुरू आहे ती HSRP नंबर प्लेट संदर्भात। खरं तर HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि 2019 सालच्या आधी ज्या गाड्या आहेत, ज्या रजिस्टर्ड कार्स आहेत किंवा कोणती बाईक असेल, कार असेल, कोणत्याही प्रकारचं वाहन असेल, त्या वाहनांना या HSRP नंबर प्लेट्स लावणं या अनिवार्य आहे। गेल्या वर्ष दीड वर्षभरापासून ही मोहीम जी आहे ती आरटीओच्या मार्फत सुरू आहे। अनेकदा आवाहन केलं गेलेलं आहे की तुमची जी रजिस्टर्ड नंबर प्लेट आहे ती तुम्ही आता बदलून घ्या आणि 30 जूनपर्यंत तारीख होती, अखेरची तारीख होती, डेडलाईन होती म्हणावं लागेल। आणि त्यानंतर आता आरटीओने महाराष्ट्रभर जी आहे ती कारवाई सुरू केलेली आहे आणि पाहतोय आपण 1 जुलैपासून जी आहे ही कारवाई सुरू झालेली आहे। मुंबई ठिकठिकाणी जे असतील नाकाबंदी करून ज्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट नाही आहे त्या अडवल्या जात आहेत, त्यांना 1000 रुपये दंड मारला जातोय। पण दंड आकारताना कोणत्याही प्रकारचा फोर्स केला जात नाही की आत्ताच पैसे भरायचे आहेत। तुम्हाला चालन दिलं जातं आणि त्या चालनानंतर तुम्ही कधी ते पेमेंट जे आहे ते करू शकता। महत्त्वाचं म्हणजे गेल्या 20 ते 25 दिवसांमध्ये म्हणजे जुलैच्या या महिन्यामध्ये जवळपास 10 लाख गाड्यांवरती जी आहे ती त्यांची चेकिंग झालेली आहे आणि जवळपास 85 लाख जो फाईन आहे तो आकारण्यात आलेला आहे। मात्र 19च्या आधीच्या ज्या गाड्या आहेत त्यांना मात्र ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट नव्हती आणि कुठेतरी ती लावून घ्यावी म्हणून सरकारने किंवा आरटीओने जी आहे ती मोहीम सुरू केली होती। खरं तर HSRP नंबर प्लेट लावल्याचे अनेक फायदे आहेत। गाडी चोरीला गेली तर ती पटकन ट्रेस होऊ शकते, कोणत्याही प्रकारचे गुन्हे या नंबर प्लेटच्या आधारे होऊ शकत नाहीत, असे अनेक फायदे जे आहेत ते आहेत। आणि म्हणूनच खरं तर आरटीओने जी आहे ही मोहीम हाती घेतली होती। मात्र मोहिमेची जी ड्यू डेट होती किंवा डेडलाईन जी होती ती संपलेली आहे 30 जून रोजी। त्याच्यामुळे ज्यांच्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट लावलेल्या नाही आहेत अजून आणि ज्या गाड्या 2019च्या आधीच्या आहेत त्यांच्यावर आता कारवाई केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई।